बारक्या कुठे गेली ती? ती कोणती? तिला काही नाव गाव का हाय का नाही? चावटपणा करू नका सर बारक्या. असं का? एवढं करून मीच चावडता राहिलं. आता सरळ सांगतोय का भाऊ? अव तसं ना गुलाबराव, सांगतो की इकडे ये. गेली ती. आता कसा वय लावलास? अरे पण तू इथं काय करतोय? जा ना तिच्या चहा फळाची व्यवस्था कर ना, ती येईल आता. नक तुम्हाला त्याची काळजी. आणि तिचा चहा झाला का वाच? अरे हो, खरं मी सांगायचं विसरलोच ना तुला. तिला आंघोळीच्या अगोदर चहा घेण्याची सवय असणारच नाही का? हा तुम्ही काय बी म्हणा गुलाबराव, पण आपल्याला काय हे बरं दिसलं नाही बा. काय? अहो हे सकाळी उठल्यावर आंघोळ करायची, चूल भरायची नाही, आंघोळ करायची नाही, दात घासायचे नाही, हातरुणात बसून पहिला चहा प्यायचा. ही कुठली रीत? ही साहेबांची रीती. तसलं काय बी बोलू नका. आमचा साहेब आंघोळीच्या आधी पाणी बी पित नाहीत. अरे तुझ्या साहेबांचं नाही म्हणत मी, साहेब लोकांची म्हणतो. त्याला बेल्टी म्हणतात. तुला रात्री सांगितलं ना मी, ती शिकलेली आहे, सुधारलेली आहे म्हणून. राव द्या राव, मुंबईमध्ये काय असलं शिक्षण देतात की काय? आम्ही मुंबईमध्ये गेलो नसलो तर तिकडची माणसं पाहिलीत आम्ही. आता ह्याला जर ही आपलं काहीतरी जागा वेगळंच आहे बा. आता ह्याला जर सुधारणा म्हणायची तर आटोपलाच म्हणा की बाजार. तो असं कर, हे तिला सांगून टाक. हे आता तुमचं काहीतरी, मी कशाला सांगत जातोय तिला? आपली एक गोष्ट बोलायची म्हणून तुम्हाला सांगितली. आता पहिल्या जातीनं कसं संध्याच्या आधी ठेवून आंघोळ करावी, तुळशीला पाणी घालावं. आता बस कर ना बाबा. राग आता कशाला? पटलं नाही तर सोडून द्या. राम 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 राम. हा काय बारके बरं आहे व्यवस्थ? जी होय. गुलाबरावांना ओळखलं नाही जणू. ओळखलं की, पण त्यानंच आम्हाला ओळखलेलं दिसत नाही. असं अहो हे मुकुटराव पाटील काल रात्री फोन आलता बघा. हो हो ओळखलं ना. ओळखलं? हो ओळखलं ना. बसा ना भाऊ, इथेच बसा. ते सांगितलं मला बायच्या अक्कानी खालीच, म्हणून तर वर आलोय. जो मुकुटरावांचा नियम काय चुकायचा नाही बरं का. इथं आल्यावर पहिला अक्का साहेबांना भेटणार आणि मग साहेबांना. भेटलंच पाहिजे बाबा. अरे किती बी झाली तर बहन आहे ती, तिची खुशाली विचारली पाहिजे, मायरची खुशाली तिला सांगितली पाहिजे. काय गुलाब? हो हो लक्ष आहे, बोला ना. नाही म्हणलं तुला हे आमचं नातं ठाव आहे ना व? नातं ठाऊक आहे, कसं विसरणार मी ते. नाही मग तो आम्हाला मामा म्हणलं पाहिजे. कसं? एवढंच ना, म्हणेल की मी. त्यात काय आहे मामा. का हो मुकुटराव, तुम्हाला एक विचारू का? म्हणजे राग येणार नाही ना व? आता तुझ्यावर रागवून कसं भागल बा आमचं? विचार की विचार. नाही ते तुम्ही अक्का साहेबाचं भाऊ मानता म्हणून विचारतो. हा विचार विचार ते विचार. परवाच्या भाऊ बिजल कुठं दिसला नाही. आता तू बी कमाल करतोस की बारके. अरे आमच्यासारख्या राजकारणी मंडळीला भाऊबीजन दिवाळी असती का? नुसतं काम, जनतेचं काम बाबा. तू एकदा जिल्हा परिषद मध्ये म्हणजे तुला कळल. नाही नाही, तुमची कामं ठाव आहेत आम्हाला. प्रत्येक आपली शंका आली. शंका? कसली शंका आली तुला? आजी कोणाबद्दल? आजी काय नाही आपलं ते इकडचंच. काय मुकुटराव? कुठे काय बोलत होतो तुम्ही व्यवस्था म्हणलं. काय सांगितलं आहे तुम्ही? कुठे काय? मुकुटराव हे नथीतून तीर मारायचं राजकारण आता बस करा. माझ्या काही ध्यानात नाही आलं भाऊसाहेब. मग येडगावहून पेडगावला जायचा प्रयत्न करू नका. गुलाब तू जरा खाली जा पाहू. बायच्या जवळ काय बोललात? कुठं काय? ते आपलं पोराबाळांच्या तब्येतीचं. असं मग ती आम्हाला कसं म्हणत होती? काय ते?
तुमच्या विश्वासाच्या ठरावाचं काय बी करून वाचवा म्हणाली ती आम्हाला. आता खरं सांगायचं म्हणजे भाऊसाहेब तसं तो विषय मी काढलाच नाही बघा. बाय जातच म्हणली आज असं नाराज का दिसताय दादा. तेव्हा मी म्हणलं असं असं कारण आहे. साहेबांकडे आलो बघू काय करतील ती. तेव्हा ती मला म्हणली दादा तुम्ही काळजी करू नका मी सांगते त्यांना. मुकुटराव तुमच्या या भानगडीचं ना आता आम्हाला ईट आला. बायकोच्या माहेरचं म्हणून आजवर आम्ही तुम्हाला पाठीशी घाली झालो. मी कवा नाही म्हणलोय. अहो भाऊसाहेब तुमच्या मेहरबानीमुळे तर माझ्यासारखा 4 बुक शिकलेला माणूस जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला. अहो पार्टीत इतक्या पोझिशन असताना सुद्धा तुम्ही माझं नाव उचलून धरलं. त्याचाच पश्चाताप होतोय आता आम्हाला. हा अहो मुकुटराव तुम्ही तुमचं भलं करायला गेलो तर तुम्ही सत्तेचा गैरवापर करून आम्हाला पक्षालाच गोत्यात आणायला निघाले. हा अहो ते मास्तरणीचं प्रकरण कसं तरी आम्ही निभावलं. हा कार्यकर्णी आम्हाला टीका सहन करून घ्यावं लागली त्याची. पण आपल्या वाचून मला कोण आहे भाऊसाहेब. फक्त बायजानी सांगितलं म्हणून आम्ही ते प्रकरण कसं तरी निभावलं. मी भाऊला ना माझी बायजा का देव माणूस आहे. म्हणून या नवीन गोंगड तिच्या गळ्यात गुतायला निघालात होय तुम्ही. नाही भाऊसाहेब तसं माझ्या मनात बी नव्हतं. मुकुटराव मग हे राजकारण चुली पोहोचण्याची काय गरज होती हो तुम्हाला. हा मुकुटराव तुमच्या भानगडीचा आता आम्हाला ईट आला. तुमचं काय ते तुम्ही बघा आम्हाला नका सांगू. आम्ही त्यात पडणारच नाही जागा. अहो नाही साहेब हा विश्वासाचा ठराव पास झाला तर मी तर असं तळाला जाईलच. तर आपल्या पार्टीची बी नाचिक्की होईल. असं पार्टीच्या आबरूची आठवण तवा नाही झाली तुम्हाला. हा अहो एक तर बेकायदेशीर वागला. ग्रामपंचायतची जागा चुकून कापडाचं गठ्ठ गावात नेलं आणि तो गरीब बिचारा कारकून आपली ड्युटी बजवायला गेला तर त्याला दमदाटी करून कामावरूनच कमी करून टाकला. अरे म्हणाव काय तुमच्या झुटिंग शाहीला. आता खरं सांगायचं म्हणजे एवढं रामायण होण्याचं काही कारणच नव्हतं. त्या कारकुंड्याला मी समजून सांगितलं. त्याला म्हणलं हे कापड माझं नाही माझ्या भावाच्या दुकानाचं आहे. तो बिचारा गरीब आहे धंदा करून पोट भरतोय तर भरू दे की. पण ते कारकुंड माजलेलं ऐका ना साहेब माझा इन्सल्ट केला त्याला. आता प्रेसिडेंटचा इन्सल्ट म्हणजे काय लहान सहान गोष्ट आहे का. आणि अशाने आम्ही गरिबी कशी हटवायची. वा तुमचा भाऊ तेवढा गरीब आणि तो कारकून काय गरीब नव्हता का. हा आणि ही तुमची गरिबी हटवायची कल्पना. वा अरे मुकुटराव तुम्ही काय बोलतायची शूज आहे का तुम्हाला. खरे साहेब ह्या प्रकरणाने सगळी समधी सुदबुद हरली. काय बी करून मला एवढ्या प्रकरणातून सोडवा. ते ग्रामपंचायतीची जाकात पहिली भरून घ्या. हा आणि उद्याच्या उद्या त्या कामगाराला बडतर्फी मागे घ्या त्याची. तुम्ही म्हणाल ते करतो. पण देव अविश्वासाचा ठराव काय तेवढा येणार नाही असं करा. त्याला आम्ही काय करणार आहे. अविश्वास ठराव विरोधी पक्ष आणणार आहे. बरं त्याला आम्ही कसं रोखणार. पर मीटिंगच्या अगोदर ते तुमच्या घरावर मोर्चे आणणार आहेत म्हणून. कुठं इथं वय संभाजी पिसाळ घेऊन येणार आहात. तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. हा तुम्हाला लय मानतो त्यो. मुकुटराव तुमच्या भानगडीवर पांघरून घालायचं आता आम्हाला लय कटाळा आला बघा. बस एकडाव पुन्हा असं नाही होणार. असं नाही होणार आणि पुन्हा नवीन काहीतरी होणार. हा त्या मास्तरणीच्या टायमाला हेच बोलला होता. आता हे निस्तरलं की परत एखाद्या नवीन बाईचं. नाही साहेब बाईचं तर नावच काढू नका. त्या बाबतीत आपण शपथ घेतली. कसली शपथ घेतली. घरची बायको सोडून समध्या बायका माते समान अगदी शिवाजी महाराजांचा कित्ताच गिरवणार हाय. उगा मोठ्याने नाव नका घेऊ. हो दमा आम्ही आलो आता. मी कशाला आरशात पाहू ग. पाहुणा आल्यात वाटत. कुठल्या मुंबईच्या का. मुकुटराव कामाचं बोला. माझ्याजवळ टाइम नाही तुम्हाला द्यायला जास्त. होय ते बी खरंच. मग काय करता भाऊसाहेब.
कशाचं? अविश्वासाच्या ठरावाचं म्हणतोय मी. तुम्ही असं करा, घरी जाऊन निवांत झोपा आणि ऑफिसात निरोप धाडा एक. आजारी असल्यामुळं आजची सभा तहकूब करून उद्यापर्यंत तहकूब करू म्हणून. आपण त्यानं काय होणार, आजचं मरण उद्यावर जाईल इतकंच. जाईल ना व, उद्या पोहत काहीतरी मार्ग काढू आपण. चला. आणि समजा नाही मार्ग निघाला तर? मुकुटराव, कोणाला बोलताय तुम्ही? या पतंगराव कराडकरला? नाही नाही साहेब, माझा तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे. पण भरोसा आहे ना? मग पण कशाला? चला निघा, सांगितलं तेवढं करा. चला निघा. बर, मग येतो साहेब. चला निघा. भाऊसाहेब, तेवढं बाई साहेबांना घेऊन या कधीतरी हापीस दाखवायला. मुकुटराव शिवाजी महाराजांची शपथ विसरलाच वाटतं. नाही 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 नाही, तसं आपल्या मनात नव्हतं. काय सेक्रेटरी? अहो झाला का नाही मेकअप अजून? तुम्हाला काय माझ्या मेकअपचं? अहो मेकअप झाला म्हणजे काम सुरू करता येतील आपली. इश्य. अहो कोणीतरी येईल ना. येऊन दे ना मग, काय होतं त्याला? आम्ही हात तरी लावलाय का तुम्हाला? हो पण बघेल ना कोणीतरी, काय म्हणेल? मग काय होतं त्याला? हा? येऊन. भाऊसाहेब आहेत का म्हटलं? बघितलं, आलं कोणीतरी. कोण हे? म्हटलं मी सर्जेराव कावळे आहे साहेब. आलो आलो, बसा. काय म्हणतोय तुमचा दैनिक घोडेस्वार? म्हटलं अंक आणलाय आजचा. म्हटलं बातमी छापली आहे आपली पहिल्या पानावर. म्हटलं काय हो मुकुट? बर, चांगली छापली, जोरात ये. भाऊसाहेब, रात्री मीटिंग फार वेळ चालली वाटतं. म्हटलं हा हा, जरा महत्वाची मीटिंग होती. म्हटलं प्रांतिकाची होती की जिल्ह्याची? तसं म्हणलं तर प्रांतिकची होती, म्हणलं तर जिल्ह्याची बी होती. म्हटलं निवडणुकीबाबत चर्चा झाली की आणखी काही? चर्चा तशी बऱ्याच गोष्टीबद्दल झाली. म्हणजे कुणी निवडणुकीला उभं राहायचं, कुणी बसायचं, धोरण काय ठेवायचं. म्हटलं काही निर्णय वगैरे घेण्यात आले का? निर्णय नाही ना, अजून पक्का निर्णय होत नाही. म्हटलं मग बातमी काय द्यायची आम्ही? नाही, तशी बातमी सारखं काही नाही गोष्ट. त्याचं काय आहे, मीटिंग जरा गुप्त होती. त्याच्यामुळे तुम्ही सध्या काही लिहू नका पेपरात. ठीक आहे, आपण म्हणाल तसं. भाऊसाहेब, आपली प्रतिक्रिया छान आली आहे ना? म्हटलं वा वा वा, एकदम झकास. पण काय हो कावळे, यो बाबूराव पैठणकर मेला, त्याचा फोटो छापला नाही, त्याची बातमी 2 वळीमध्ये दिलेली, आणि आमचा फोटो तेवढा एवढा मोठा छापला आणि बातमी बी मोठ्या मोठ्या टायपात लिहिली. हे कसं? म्हटलं तसंच करावं लागतंय भाऊसाहेब. त्या बाबूराव पैठणकरला कोण ओळखते? म्हटलं आपल्याला सारी जनता ओळखते. म्हटलं आपल्या नावामुळं लोक त्याची बातमी वाचतील. म्हटलं पण आपला फोटो छान आलाय ना? म्हटलं बघू बघू. जकास. या टायमाला ओळखीत आहे तुम्ही बरं का? बघू बघू फोटो. अगं काय बघू बघू लावलंय मागा बसून. दररोज पेपरात फोटो छापून येत असतो आमचा. घ्या. वा. म्हटलं यांना ओळखलं नाही मी साहेब. ही आमची नवीन सेक्रेटरी कांचन दादरकर आणि हे कावळे.
तू काय कर तू पेपर घेऊन आताच जाऊन बसवायची निवांत. बर. चला बोला बरं कावळे पटापटा काय महत्वाचं काम आहे उघड टाइम वेस्ट करायला नको. म्हटलं तसं खास काम नव्हतं. म्हटलं बातमी घ्यायला आलो होतो. म्हटलं मुंबईहून आलात आपण. मुंबईची बातमी सोडा कावळे, खोपडी जिल्ह्याची ताजी बातमी तुम्हाला सांगतो. या लिहून. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मुकुटराव पाटील यांच्यावर अविश्वास ठराव येणार. म्हटलं साहेब ही तर जुनीच बातमी आहे. तुम्ही छापली का तुमच्या दैनिक घोडेस्वार मध्ये? म्हटलं कशी छापणार साहेब, आपल्या पक्षाच्या विरुद्ध आहे ती बातमी. ही बातमी जनतेची आहे. तुमचं वर्तमानपत्र हे जनतेचं वर्तमानपत्र. जनतेतल्या एखाद्या सामान्य माणसावर जर अन्याय झाला तर तो अन्याय दाबायचा का त्याला वाचा फोडायची? या मुकुटरावच्या जागी एखादा विरोधी पक्षातला नेता असता तर तुम्ही बातमी छापली असती का नसती? म्हटलं मला काहीच समजत नाही साहेब. नाही जमत. तसं काय बोलताय आपण? नाही जमलं. आज जरा जवळ या तुम्ही. तुम्हाला जरा इसकटून सांगू त्याच काय. या मुकुटरावची आजवर सारी प्रकरणं आम्ही निभावून नेली, पण पाणी आता आमच्या गळ्या पोहत आलेलं आहे. यो बाबा एखादिशी पक्ष खड्ड्यात घाली, त्याच्यामुळं त्याला एकदा आम्हाला धडा शिकवायचा आहे. पण म्हटलं साहेब त्याच्या विरुद्ध बातमी छापली तर मला जिल्हा परिषदेच्या बातमी मिळणं बंद होईल. म्हटलं पेपर बंद करायची पाळी येईल माझ्यावर. त्याची काळजी सोडा कावळे, त्याची जिम्मेदारी आम्ही घेऊ. त्याचा काटा काढून त्याच्या जाग्यावर दुसरा एक नवीन माणूस नेमायचा आहे आम्हाला. ठीक आहे. म्हटलं आपण पाठीशी असेल तर मला बातमी छापायला काहीच भीती नाही. पण म्हटलं ठराव तर आजच येणार आहे ना. आजारीपणाचं सोंग घेऊन तो घरी झोपलाय. आजचा ठराव त्यांनी उद्यावर नेलाय. म्हटलं कधी? सकाळी तर मला भेटला होता. ती शिरी बातमी झाली कावळे. ही ताजी बातमी. मी सांगतो ती ताजी बातमी. पाहिजे तर हे बी द्याट बातमीत टाकून सकाळी नुसती खळबळ वाजली पाहिजे जिल्ह्यात. म्हटलं साहेब आपण निश्चिंत राहा, मी बरोबर करतो. म्हटलं सकाळी बातमी वाचून तो खरोखरच आजारी पडेल. बरं आता आणखी काही महत्वाचं बोलायचंय का? बोला बरं पटकन. हा म्हटलं काम होतं. बोला म्हटलं सांगायला जरा. बोला बिनधास्त बोला. काही पैशा पाण्याचं. हा म्हणजे प्रेस मध्ये कागद आणायचा होता. मग असं करा, ही बातमी छापून सकाळचा अंक काढा आणि उद्या चालेल. कसं? चालेल चालेल साहेब. चला बरं येतो म्हटलं साहेब, येतो. या या. सेक्रेटरी अहो काय आवरला का नाही अजून मेकअप? आवडलं ना. पण काय हो, मला तुम्ही बाहेर येऊनच देत नाही. त्याचं काय आहे, सगळ्या लोकांच्या नजरा सारख्या चांगल्या नसतात. त्याच्यामुळं जरा काही दिवस आम्हाला इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन द्या. मग ठरू काय करायचं ते. मग माहीतच होईल लोकांना सगळ्या गोष्टी. पण साहेब मला ना खरंच खूप कंटाळा आलाय. तुम्हाला एक सांगू का? काय? आपण जरा बाहेर फिरायला जायचं का? अगं तुला राजकारण शिकायचंय ना. अजून एकच दिवस झालाय तुला इथं येऊन. आता तर पुढं सुरुवात झाली आपली. चला आता कोणाचा फोन आला. थांबा बघू.
हा बोलतोय भाऊसाहेब. कोण खासदार साहेब का? बोला 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 खासदार साहेब. मारतो आले दिल्लीहून. काय म्हणती लोकसभा आमच्याबद्दल? मग बोला की. एवढी कसली गुप्त बातमी, गुप्त गोष्ट? काय घरी येऊ म्हणता? बर बर बर. नाही नाही नाही, जेवायला नाही थांबणं होणार आमचं. आम्ही वापस त्याचं काय आहे, घरी जरा पाहुणे आलेली आहेत आमच्या. त्याच्यामुळे टाइम जरा त्यांच्या संग द्यावा लागतो आम्हाला. नाही नाही, जवळचेच पाहुणे. येतो आम्ही, येतो येतो. चालेल. कांचन, त्याचं काय, मी जरा बाहेर जाऊन येतो एक अर्ध्या तासात. तोपर्यंत इथं थांब. पण मी पण येते ना तुमच्या बरोबर. कशाला? अगं त्याचं काय आहे, एक अर्ध्या तासात येतो. दिल्लीवरून आमच्या पक्षाचा खासदार आलाय. माझ्याविषयी काहीतरी दिल्लीत चर्चा चालली आहे म्हणते. त्याची माहिती तो मला देणार आहे. त्याच्यासाठी जावं लागतंय मला. पण मग मी इथे बसून काय करू? आता तोपर्यंत काहीतरी पेपर वाच, नाही तर म्युझिक, नाही तर एक काम करतो ना, त्या गुलाबला बोलितो, तो बोलत बसन, गप्पा मारीत बसन तुझ्या संग. चालेल. येऊ का मी मग? या. या असं जरा हसून. गुलाब, अरे इकडे ये बाबा. मी आत येऊ का? अहो या की, तुमचंच तर घर आहे. काय हवंय तुम्हाला? खरं तर मला की नाही विश्रांती हवी आहे. असं असं मलाही वाटलं होतं. काय वाटलं होतं? जाऊ द्या, पुन्हा कधीतरीच. अहो पुन्हा कधी काय? सांगा की आजच. नाही नको, आता पुन्हा कधीतरी सांगेल. अहो अशी संधी येणार नाही हं पुन्हा पुन्हा. असं तुम्हालाही वाटतं? हो. मलाही वाटेल. मग कसली संधी आहे वाटतं? संधी आपलं बोलण्यासाठी आल्यापासून बोलायलाच मिळालं नाही ना तुमच्यासोबत. असं काय करता हो? काल रात्री बोललो की आपण. ते आपलं जनरल झालं. तुमच्याशी म्हणजे तुमच्याशी मोकळेपणानं. माझ्याशी? हो. म्हणजे फक्त माझ्याशी आणि मोकळेपणानं? बोला ना मग. तसं मला खूप बोलायचंय. हा. बसता का तुम्ही? हो बसते ना मोकळेपणानं. नाही जरा हरकत नाही, पण जरा नीट बसा. का? लोकांचं नाही, आमची आई तुम्हाला माहिती नाही. काय नाही, तुमची आई खूप छान आहे, माहिती आहे मला. अहो अजून तुम्ही नवीन आहात. 4 दिवस राहिलात म्हणजे कळेल तुम्हाला. मी कशाला राहते 4 दिवस? मी जाणार आहे बाबा आता. कुठं? अर्थातच मुंबईला. छे छे, तुम्ही माझी थट्टा करताय. अहो, थट्टा कशाला करेन मी? खरंच जाणार आहे. तुम्ही इथून परत जाणारच नाही. तुम्ही इथं कायमच्या राहायला आले आहात. तुम्ही किती भोळे आहात हो गुलाबराव. बोला. छे छे, सगळं समजून चुकलोय. काय समजलंय? सगळं समजले. आता हे पहा, भाऊंनी तुम्हाला इथं सेक्रेटरी म्हणून आणले. हो. हे सगळ्यांना सांगितलं, पण खरं काय कारण आहे ते माहिती आहे म्हटलं. काय माहितीये तुम्हाला? तसं भाऊंनी स्पष्ट शब्दात नाही सांगितलं, हा? पण अर्थ तोच. म्हणजे हं? म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही सांगितलं होतं ना की इथं 4 दिवस राहणारे म्हणून, हो. पण खरं काय कारण आहे ते माहिती आहे मला. बरं मग मला नाही साहेबांनी सांगितलं की जे तुम्हाला सांगितलंय. भाऊंना मुलांजवळ जी गोष्ट बोलायला पाहिजे ना, त्या गोष्टीची चांगली आयडिया आहे, पण ती मला आवडली. एकदम नॉवेल. बरं, पण मग असं काय सांगितलंय तुम्हाला साहेबांनी? काही नाही, आता सांगेन पुन्हा कधीतरी. बरं. गुलाबराव, खरंच तुम्ही खूपच भोळे आहात. अगदी निष्पाप आहात. निष्पाप? अगदी लहान मुलासारखे. नाही, चेहऱ्यावरून जरी तसं निष्पाप वाटत असलं तर तसं निष्पाप वगैरे नाही आहे मी. हा? म्हणजे कधी कधी पाप येते वाटतं मनात तुमच्या. नाही नाही, तसं नाही माझ्या म्हणणं चालतंय. तुम्ही आता लहान मुलांसारखं म्हणालात ना,
ना त्याबद्दल मला म्हणायचं होतं. खरं काय आहे, तुम्हाला भाऊनी इथं सेक्रेटरी म्हणून आणलंय असं सगळ्यांना सांगितलंय, पण खरं काय कारण आहे ते माहिती आहे म्हटलं. काय कारण आहे, काय माहितीये तुम्हाला? मी आधी स्वतः ओळखलं, नंतर तर खात्री झाली. भाऊंनी सांगितलं तर खात्रीच झाली मला. म्हणलं असं या मागं काहीतरी राजकारण असणारच. आणि जेव्हा भाऊंनी स्वतः सांगितलं तर खात्रीच झाली. भाऊनी तुम्हाला सगळं सांगितलं, पण हे मला नाही सांगितलं. तसं स्पष्ट शब्दात नाही सांगितलं, पण अर्थ तोच. शिबाई, आपल्या मुलाला सगळं सांगायचं म्हणजे हा, छे छे. तुम्ही नाराज झाला, पण अहो ज्या गोष्टी मुलांजवळ बोलायला पाहिजे त्या बोलल्याच पाहिजे. ही भाऊंना टेक्निक आहे, हम्म, पण ठीक आहे. मला आवडली ही टेक्निक. आवडली, पण तुम्ही कुठे बोलणार नाहीत ना? नाही अहो, वेडा आहे का मी? असल्या नाजूक गोष्टी योग्य वेळ आल्याशिवाय बोलायच्या असतात का? तुम्ही खरंच खूप चांगले आहात हो गुलाबराव. हं? खूप शहाणे आहात. अहो खूप चांगले आता आहात. हे काय शहादी, आई येईल आणि बघेल तर शहाणपणा बाहेर काढीन, तुमचा पण आणि माझा पण. आपण असंच करूयात ना. तुम्ही बसा. हं, ठीक आहे. बसा तुम्ही. चांग नाही नाही, मला बंदी आहे फोन घ्यायची. हॅलो, आपण बोलताय? हो, नाही नाही, हे काय आम्ही बोलत बसलो इथं. नाही नाही, कुणीच नाही. हो नाही, काहीच नाही. हे काय आपलं साधं बोलत बसलोय. हो देतो. हा साहेब, बोला. काय झालं तुमचं काम? बरं बरं, मग येत आहे घरी? हो हो, चालेल, या मॅडम. हो हो. चला, म्हणजे अच्छा. आपण विषय आता टप्पा घेतलाच पाहिजे. चला, मी खाली जाऊन येतो. अहो, पण तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं ना, महत्वाचं, मोकळेपणानं. हा त्याच्यात मग इतका वेळ मी काय बोलत होतो. आता जे आणखी बोलायचं आहे ना ते काही दिवसानंतर. बरं. साहेब, साहेब तिथे मोर्चा आलाय सगळा. अगं येऊन दे ना मग, तू कशाला काळजी करती? अहो, तुमच्याविषयी घोषणा देतात ते तुमच्या विरोधात. येऊन दे, तू काळजी करू नको, इथं येऊन बस पाहू. अहो, साहेब तुम्हाला भीती कशी वाटत नाहीये? बघ, काचेच्या घरात राहत नाही मी. हा, इकडे ये. हो, मोर्चा आलाय. काय करायचं आता? इकडे ये. तुला काय करायचं ते सांग. बापरे. भाऊसाहेब, खोपडी जिल्हा परिषद कामगारांचा मोर्चा घेऊन आलो आहे. या संभाजीराव, या बसा. बसायला आलो नाही, न्याय मागायला आलोय. अहो हो, पण न्याय का असा उभ्या मिळत असतो का? हा? अहो, इतक्या लांबून आमच्याशी चर्चा करायला आला तर गाठकाभर बसा. आम्हाला बरं दिसत नाही ते. खाली कामगार थांबले, त्यांना उत्तर हवंय लवकर. सेक्रेटरी, यांचं काय म्हणणं आहे जरा ऐकून घ्या भाऊ. द्या. आम्ही हे लेखी निवेदन आणलंय. तुमचं निवेदन आम्ही ऐकतोय, पण साहेबांचा मान ठेवून आपण बसलात तर बरं होईल. घ्या, हे बघ. ठीक आहे भाऊसाहेब, उत्तर लवकर हवंय. निवेदन वाचून पाहण्यासाठी दिलंय. तुम्ही लय घडी घडी उठा राव, तुम्ही बसा बसा. अहो, त्या निवेदनामध्ये काय आहे हे आम्हाला ठाऊक आहे. त्या मुकुटरावचा राजीनामा मागितलाय आणि त्या कामगाराला परत कामावर घेण्याची मागणी केली, हेच ना? इतकंच नाही, हा. मुकुटरावांच्या आजवरच्या सर्व पापाचा पाढा बसला त्यात. या माणसानं
खोपडी जनतेच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करून जनतेची खोर फसवणूक केली. परिषदेनं शेतकऱ्यांसाठी नवीन ट्रॅक्टर आणला. तो कित्येक दिवस त्याच्या शेतावरच उभा आहे. याचा त्याला जाब विचारता त्यांनी उत्तर काय दिलं? ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी जर ठेवलाय, दुरुस्त करायला काय इंजिनियर आहे का जो? त्याचप्रमाणे थांबा थांबा संभाजीराव, अहो ह्या सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे. तरी तुम्ही तिकडे कांडोळा करता. समजायचं काय? ते काही नाही. मुकुटरावांचा कारभार खोपडी जनता आता सहन करणार नाही. पक्षाचे नेते म्हणून जनतेची मागणी तुमच्या भाषेत घेऊन आला आहे. मुकुटरावांना अध्यक्षपदावर ताबडतोब काढून टाका. जनतेच्या मागणीशी आम्ही सहमत आहोत. जनतेच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा, कारण हे जनतेचं राज्य आणि लोकशाही मध्ये जनतेची मागणी डावलून चालणार नाही. घ्या संभाजीराव, घ्या. भाऊसाहेब, मी हे घेणार नाही. हो, खाली शेकडो कामगार माझी वाट बघत असताना इथं बसून मी गुलाबजामुन खाणं बरं दिसणार आहे का ते? संभाजीराव, हे बरं नाही बरं का. हा, अहो घरी आलेल्या माणसाचा आदर सत्कार करायची आमची रीत आहे. हा, तुम्ही आमचे एवढे पाहुणे मित्र, हा, अहो विरोध मतभेद राजकारणापुरते इथं घरात कशाला? नाही, ते खरं आहे, पण अहो घ्या हो, बघा तर खरं गुलाबजाम कसे झालेत ते. सेक्रेटरी, घ्या हो मुकुटराव. भाऊसाहेब आमचा राग नाही म्हणा, राजकीय मतभेद इतकंच. आता कसं बोलले? संभाजीराव, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? बोला. तुमचं हे तरुण उसळतं रक्त ज्या आवडतं आपल्या अन्यायाविरुद्ध लढण्याची तुमची जिद्द, अभिमान वाटतो आम्हाला त्याचा. पण हे तुमचं रक्त, ही जिद्द विरोधी पक्षात असल्यामुळं वाया जाते याचं वाईट वाटतं. अहो भाऊसाहेब, मी विरोधी पक्षात आहे म्हणून अन्यायाविरुद्ध ओरडू शकतो. हेच म्हणतोय मी, विरोधी पक्षात असल्यामुळं वरडण्याच्या पलीकडे काय करू शकता तुम्ही? कारण तुमचा पक्ष सत्तेत नाही आहे की नाही. ते जर तुम्ही आमच्या पक्षात आले असता तर तुमच्यावर वरडण्याची पाळीच आली नसती. तुमची हे जनतेची कामं तुम्ही स्वतः करू शकले असते. तुमच्या म्हणण्याचा अर्थ? सरळ आणि सोपं आहे. तुम्ही आमच्या पक्षात आलात तरच तुमच्या बुद्धीचं आणि कामाचं चीज होईल. अहो, तुमच्यासारखी कार्यकर्ती आमच्याकडे नाहीत म्हणूनच या मुकुटराव सारख्यांचं भावत. तुम्ही आमच्या पक्षामध्ये आलात, पक्षाचाही फायदा होईल, जनतेचा फायदा होईल आणि तुमचा बी फायदा होईल. माझा काय फायदा होणार याच्यात? हे बघा, हे तुमचं असं चुकलं बघा. घडी घडी उठत जाऊ नका. बसा बरं, बस. हे घ्या गुलाबजाम, घ्या. नाही का होणार तुमचा फायदा? तुम्ही विचार करा, इतके वर्ष तुम्ही विरोधी, इतके दिवस झाले कार्य करता तुम्ही, तुमचं स्वतःचं काय भलं झालं? तुमच्या कामाचं काय चीज झालं? साधं लग्न झालं नाही राव तुमचं अजून. भाऊसाहेब, माझ्यासारख्या सडापिटीला काय करायचं लग्न? असं नसतंय. आज तुमच्या अंगात रग आहे म्हणून तुम्ही असं बोलाता. पण आणखी काही दिवस गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा काय कमीला आपण, ना घरदार ना संसार. मग त्या टायमाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. म्हणून म्हणतो, आजच विचार करा. ते गुलाबजामू संपून टाका, संपून टाका, निवांत घ्या. तर मी काय म्हणतो, आज विचार करा.
काय अहो काम करा ना, पण ते चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल हे बघा. भाऊसाहेब वेळ फार झालाय, तुमच्या सूचनेचे विचार मी नक्की करतो. आणि लवकर करा. त्याचं काय आहे, झिडपी तोंडावर आहे. आमचं उमेदवार निवडीचं काम चालू आहे. तुम्हाला 100% चान्स आहे. भाऊसाहेब तुम्ही तिकीट देत असाल याची खात्री दिली तरच पुढचं. अहो, त्याशिवाय का म्हणतो मी. अहो तुम्ही आमचे मित्र, हा? तुमचं हित व्हावं असंच आम्हाला वाटतं. थँक्यू भाऊसाहेब. पण कामगारांना खाली जाऊन काय सांगू? सांगा ना गुलाबजाम खाल्ले म्हणून. ते नाही, निवेदनाबद्दल. हा ते होय, सांगा. भाऊसाहेबांनी चौकशी करून कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलंय, तोवर आंदोलन स्थगित. काय ठीक आहे भाऊसाहेब, या. नमस्कार, येऊ का? या या. आणि ते तेवढं तोंडाचं पाक पुसून जा. चला गुलाब इगडी यो सांभ्या सभेत जाऊन काय बोलत होते बघ. चल बर बार घ्या. चल इकडे चल, उचल पाटा चलो. काय सेक्रेटरी, हे राजकारण मरून द्या बाजूला. इकडे तुला एक गोष्ट सांग. तुला मी इथं आणल्याची बातमी दिल्ली पोहोच गेली. त्या दृष्टीनं दिल्ली चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला आता लवकरात लवकर इथून निघावं लागणार, कोणाला बी न सांगता. म्हणजे पळून जायचं आपण? कुठंही जायचं, पळून जायचं. अशा ठिकाणी जायचं की जिथं ह्यो संभाजी नसल, मुकुटराव नसल, कावळे नसतील, आणि मुख्य म्हणजे बायजाबी नसेल. फक्त तू आणि मी. भाऊसाहेब करारकर. भाऊसाहेब करारकर.